श्रावण उत्सव साजरा करण्यामागे माझी भावना एकच आहे की महिलांना वेळ मिळत नाही. असे कोणते कार्यक्रम साजरे केले तर महिला स्वतःहून उत्साहून सहभागी होतात आणि त्यांचा आनंद घेतात त्या कार्यक्रमाचा. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो महिलांच्यासाठी आणि महिला आम्हाला स्वतःहून सांगतात की मॅडम तुम्ही कार्यक्रम घ्या, आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे. आम्हाला असा पण वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आलो तर आम्हाला चांगला वेळ मिळतो जरा आमच्या स्वतःसाठी. पहिल्यांदा आम्ही दीप प्रज्वलन केला, महाराजांना हार घातला, त्याच्यानंतर गणेश वंदना झाली, त्याच्यानंतर आम्ही प्रश्न मंजुषा घेतली की ज्या महिला इथे येऊन डान्स करू शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही जागेवरच डान्स घेतले, प्रश्न विचारले, त्यांना गिफ्ट दिले. असे आम्ही खूप म्हणजे 50-60 बक्षिसं दिली महिलांना. जागरण शिवसेनेचा गौरी मंगळा गौरीचा प्रोग्राम होता. याच्यात सर्व स्त्रियांना एकत्रित येऊन त्यांचं परफॉर्मन्स म्हणजे डान्स वगैरे, खेळ, त्याच्यानंतर प्रश्न उत्तर देणे, याच्यावर बक्षिसं असे आम्ही 50-60 बक्षिसं ठेवलेली. त्याच्यानंतर डान्स ठेवलेले, ग्रुप डान्स. त्यानंतर आम्ही त्यांना एकत्र आणण्यासाठी जो आपला आता हिंदू सण आहे ह्यातले जे काही कार्यक्रम असतात ते ह्याच्या पुढेही व्यवस्थित जागृत राहावा यासाठी ह्या मंगळागौरीच्या प्रोग्राममधनं आम्ही संदेश देतो सर्वांना. कार्यसम्राट नगरसेविका ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर. खऱ्या अर्थाने कांसेची जर विकासासंदर्भात जर बोलायला गेलं तर या प्रभागाला एक स्वतंत्र अशी स्मशानभूमी असेल, 80% रस्ते असतील, नेहरू उद्यानासारखं मोठं एक भव्य दिव्य गार्डन आज या प्रभागाला लाभलेले. खऱ्या अर्थाने जरी ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांच्या नावात क नसला पण त्यांनी कांसेचा क हा त्यांनी त्यांच्या कामातनं या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. म्हणून आम्ही संपूर्ण कांसेकर आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहणार.